आज आहे बेंदूर म्हटलं की आपल्या कामाची सुट्टी. मग आज वेळ कुठं घालवायचा तर घालवायचा मांगल्याला, कारण मांगल्याला असते साऊंड लाईन जबरदस्त मध्ये. मग 7ला घेतला पटकन बोलवून आणि दिली गाडी चालवायला. म्हटलं गाडीत चालू पावसातनं सगळ्या मित्र एन्जॉय फुल करायला मागं बसूनच गाडीत टाकलं त्याला आणि डायरेक्ट म्हणलं तर जायचं. एवढा आनंद झाला का नाही सांगू काय तुम्हाला भावांनो, कारण 7 एवढ्या पावसातनं गाडीवरून चालवत होता. मजा आली भावांनो. गेल्या गेल्या नाथाचं दर्शन वगैरे घेतलं आणि गेले तुम्हाला भाव पटणार नाही, एस्तारा प्लस जाऊन आपला 32 शिराचा वाघ दिसला. पुढे अजून बरंच साऊंड होतं, त्यासाठी म्हटलं पहिला कानात बोळा घालून घेऊया नाही तर कानात पाक बुक्का पडेल. पुढे रणजित चौकात गेलो आणि बघतो तर काय 7 कुठं हरवलाच. आता 7 हरवला का मी हरवलो काय माहिती. पण 7ला हुडकण्याच्या नादात इकडे तिकडे कॅमेरा वगैरे फिरवला. इकडे पोरवर तोपर्यंत कशी बंगल्यावर चढायला बघितल्या रिलिंगची पाक वाटच लावून टाकल्या. मग 7 मला एका कोपऱ्याला दिसला आणि असा साईड उभा राहिला होता बघा, कसं हलवते मान बावल्यागत. मागल्या दरवर्षीपेक्षा ह्या वर्षी जी पब्लिक होतं का नाही, एक नंबर मध्ये पब्लिक होतं, नुसताच गर्दी होते. आणि मग त्यासाठी आम्ही मग गल्ली बोळात इकडे इकडे जायची वेळ आली आम्हाला भावानो. आणि गेल्या गेल्या आपलं मग एस आर प्लसचं आणि पॉवर प्लसचं हे कॉम्पिटिशन तरी बघायला भेटलं. तुम्ही म्हणाला प्लंबर सुद्धा खोटा बोलतोय, पण खोटं नाही बोलत. साध्या परत हरवला. आता हळूहळू म्हटलं गर्दीतून निघून जाऊया, साध्याला पहिला हुडकूया आणि साध्याला गावला की डायरेक्ट म्हणलं आता घरी पळूया. कारण का मजा आली, भरपूर एन्जॉय केला. बस कानात पाक चिंध्या उडल्यात आहे. దారి కొంటత్తుండు దవ్వ దవ్వత్తుండు దారితునా ఓరితునా అంతేరు మీద కారు మీద తోలేతునా కోడి మీకున్నరా దారి కొంటత్తుండు రానితునా